जगभरामध्ये आणि भारतामध्ये कोरोनाचं महासंकट येऊन ठेपलेलं आहे। या कोरोनाच्या महासंकटाचा सामना करण्यासाठी जगातील आणि भारतातील जी काही जनता आहे ती सातत्याने संघर्ष करत आहे। त्याच अनुषंगाने संवाद साधता यावा हा विषय निवडण्याचं कारण एकच की कोरोना महामारीच्या अनुषंगाने त्या महामारीपासून कसं संरक्षण करावं याच विषयाच्या अनुषंगाने चर्चा झालेल्या आहेत आणि होत आहेत। परंतु जे आर्थिक संकट आमच्यासमोर येऊन ठेपलेलं आहे त्या आर्थिक संकटाच्या अनुषंगाने मात्र फारशी चर्चा झालेली दिसून येत नाही। म्हणून मी प्राध्यापक सदाशिव भुयारे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख तथा प्रभारी वाणिज्य विभाग प्रमुख, शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर, मी सर्व विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते, आर्थिक चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आणि सांस्कृतिक चळवळीतील विविध पदाधिकारी या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो। विषय असा आहे की कोरोनामुळे जे आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे त्या संकटाविषयी भारताची अर्थव्यवस्था नेमकी कशा प्रकारे संघर्ष करत आहे, त्याला तोंड देत आहे, हा विषय आपण पहिल्या टप्प्यामध्ये समजून घेऊया। आणि जगातील जे काही इतर राष्ट्र आहेत ते राष्ट्र कशा प्रकारे या कोरोना महामारीचा सामना करत आहेत त्यालाही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आणि शेवटच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये यावर कोणत्या प्रकारच्या उपाययोजना आपणास करता येतील यावर आपण चर्चा करूया। पहिला टप्पा समजून घेत असताना सर्वप्रथम जगामध्ये कोरोना महामारीचं जे नैसर्गिक संकट आलेलं आहे त्या संकटाची कुणालाही कल्पना नव्हती। जगामध्ये हे पहिल्यांदा संकट आलेलं नाही। यापूर्वीसुद्धा अनेक नैसर्गिक संकटाचा सामना या पृथ्वी तलावर भारतासह जगातील इतर राष्ट्रांना करावा लागलेला आहे। परंतु याचा सामना करत असताना मात्र त्या राष्ट्रांनी वेगवेगळ्या प्रकारची जी काही धोरणं आहेत ती आखलेली आहेत। आता भारताच्या संदर्भात थोडंसं ऐतिहासिक जर आढावा आपण घेतलो तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा भारताची अर्थव्यवस्था कशी असावी याच्या संदर्भात विविध विद्वानामध्ये चर्चा झाली, अभ्यासगट नेमले आणि प्रत्येकाने आपापली मते त्या ठिकाणी मांडली। त्याचवेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नुकताच रशियाचा दौरा केला होता आणि त्या रशियाच्या दौऱ्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रशियातील जी समाजवादी अर्थव्यवस्था आहे त्या समाजवादी अर्थव्यवस्थेची जी काही धोरणे आहेत त्या धोरणावरती प्रचंड प्रभावित झाले होते। आणि नेहरू जेव्हा परत भारतामध्ये आले त्यावेळी नेहरूंनी भारताला समाजवादी अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रगती करणं गरजेचं आहे अशा प्रकारचा आग्रह धरला। परंतु तत्कालीन काही विद्वान, अभ्यासक आणि अर्थशास्त्रज्ञांनी मात्र वेगळी भूमिका घेतली। कारण भारत हे विविध संस्कृतीने नटलेलं, भाषावार प्रांतरचना असलेलं, लोकशाही गणराज्य असलेलं राष्ट्र असल्यामुळे भारतात समाजवादी अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रगती करता येणार नाही, त्यात अडथळे येतील अशा प्रकारची सुद्धा भूमिका काही विद्वान अर्थशास्त्रज्ञांनी घेतलेली होती। आणि मग त्यावेळी सर्वानुमते
असं ठरलं की भारताने समाजवादी अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने पुढे न जाता भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुद्धा पुढे गेलं पाहिजे, असा एक विचार पुढे आला. मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं संपूर्णपणे स्वीकार न करता किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेचा संपूर्णपणे स्वीकार न करता त्यावेळी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला, जी अर्थव्यवस्था जगातल्या कोणत्याही राष्ट्रामध्ये नाही, याचा सर्वप्रथम या ठिकाणी मी उल्लेख करतो. आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय आणलं नेमकं? समाजवादी अर्थव्यवस्थेमधील जी काही गुण आहेत ते समाविष्ट करण्यात आले आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेमधले जे गुण आहेत ते या ठिकाणी समाविष्ट करण्यात आले. आणि मग दोन्ही अर्थव्यवस्थेमधल्या काही महत्त्वाच्या बाबीचा समावेश करून भारताची अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था म्हणून प्रगती करू लागली. 1951 पासून विविध पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून भारत विकासाकडे हळूहळू संत गतीने वाटचाल करू लागला. हे चाललं 1991 पर्यंत. 24 जुलै 1991 पर्यंत हे चाललं. 1991 मध्ये अशा प्रकारची अर्थव्यवस्थेसमोर संकटे निर्माण झाली होती. ती संकटे नैसर्गिक संकटे नसून अर्थव्यवस्थेमध्ये अंतर्गत स्वरूपाची जी काही संकटे आहेत ते निर्माण झाली होती, अशा प्रकारचं अनेक अर्थशास्त्रज्ञाचं मत होतं. तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यावेळचे पंतप्रधान PV नरसिंह राव यांनी भारताची अर्थव्यवस्था प्रचंड कोंडीमध्ये सापडलेली आहे अशा प्रकारची मतं नोंदवली. आणि अर्थशास्त्रज्ञांनी अशा प्रकारचा एक सूर काढला. त्यावेळीसुद्धा असं सांगण्यात आलं की भारताला आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवहार जर करायचा असेल तर भारताकडे केवळ 2 आठवडे पुरेल एवढंच परकीय चलन शिल्लक आहे, असाही सूर त्या ठिकाणी काढण्यात आला. आणि मग 2 आठवड्यानंतर भारताची अर्थव्यवस्था मात्र पूर्णपणे ठप्प होईल, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार हे ठप्प होतील, अशा प्रकारचं त्या ठिकाणी मंथन करण्यात आलं आणि निष्कर्ष करण्यात आला. मग पुढे काय करायचं? जर 2 आठवड्यानंतर भारताची अर्थव्यवस्था जर ठप्प होत असेल तर अशा वेळी मात्र भारत सरकारने तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी असं विधान केलं की भारताच्या अर्थव्यवस्थेची जर कोंडी फोडायची असेल तर भारताला जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि WTO यांच्याकडून पुन्हा एकदा कर्ज घ्यावं लागेल. भारताने तशा प्रकारचा प्रस्ताव देखील त्यावेळी दिला होता. आणि जेव्हा जागतिक बँकेकडे भारत सरकारने प्रस्ताव दिला त्यावेळी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि जागतिक बँक या सर्वांनी मिळून भारताला सुनावलं की जोपर्यंत तुम्ही मागील कर्ज परतफेड करणार नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन कर्ज मिळणार नाही. मग त्यावेळी भारताची प्रचंड घोर निराशा झाली. आणि मग पुढे काय करायचा असा प्रश्न डॉक्टर मनमोहन सिंग आणि PV नरसिंह राव यांच्यासमोर उभा टाकला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये भारताने पुन्हा एकदा विनवणी केली की नाही काय. त्यावेळी मात्र WTO, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुमचा सहानुभूतीपूर्वक विचार करू, परंतु आमच्या काही अटी तुम्हाला मान्य कराव्या लागतात. आता काही अटी म्हणजे नेमकं काय होत्या? त्या काही अटीमध्ये जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये खाऊजा असं म्हणतो. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या 3 गोष्टी जर तुम्ही स्वीकारल्या तर निश्चितपणे आम्ही तुम्हाला कर्ज देऊ. आणि त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञांनी निर्णय घेतला की ठीक आहे, तुमच्या अटी आम्हाला मान्य आहे. आणि मग 24 जुलै 1991 रोजी भारताने खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं. आता खुलं आर्थिक धोरण म्हणजे काय?
कारण मी सुरुवातीला सांगितलेलं होतं की 1951ला म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती. 51 पासून ते 91 पर्यंत हे चाललं, पण 24 जुलै 1991 रोजी भारताने अर्थव्यवस्था ही खुली केली. आता खुली केली म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारावरची जी काही निर्बंध आहेत, जे परकीय राष्ट्रामधून आपण वस्तू जे आयात करतो किंवा आपल्या वस्तू आणि सेवा इतर राष्ट्रांना निर्यात करतो, याच्यावरची जी काही बंधने आहेत ते शिथिल केली. त्याला उदारीकरण असं म्हणतात. आणि भारत सरकारच्या मालकीची जी काही उद्योग आहेत त्याचं खाजगीकरण करणे आणि सरकारी मालकी हक्क कमी करून जे कारखाने आहेत, जे उद्योग आहेत त्यांचं खाजगीकरण करणे, त्याला खाजगीकरण असं म्हणतात. आणि जागतिकीकरण म्हणजे भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे त्या जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवहार हा खुला करणे, अशा प्रकारचा कार्यक्रम 24 जुलै 1991 रोजीपासून भारताने स्वीकारला. आणि मग तेव्हापासून ते आजतागायत भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे ही खुली अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाऊ लागली. खुल्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने त्यावेळी असं बोललं जात होतं, अर्थव्यवस्था खुली केल्यानंतर भारताची प्रगती ही आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय वेगाने होईल आणि काही दिवसामध्ये आणि काही वर्षामध्ये भारत प्रगतीचं शिखर गाठेल, अशा प्रकारचं विचारमंथन त्या ठिकाणी करण्यात आलं. त्यावेळी असं बोललं होतं की जगातील जो काही काळा पैसा आहे, जो भारतीय लोकांनी ठेवलेला आहे विदेशामध्ये, आणि तो विदेशातला काळा पैसा भारतात आम्ही आणू, अशाही प्रकारचं विधान त्यावेळी करण्यात आलेलं होतं. कारण देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये एकूण पैशाच्या 40% इतकं, जर देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये 100 कोटी रुपये असतील तर 40 कोटी रुपयाचा काळा पैसा आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये होता. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाला भाववाढीचा सामना करावा लागत होता. आणि म्हणून तो काळा पैसा कमी करणे, सातत्याने चालू खात्यावर जी तूट निर्माण होत होती ती तूट कमी करणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये निर्यातीचं प्रमाण वाढवणे, अशा प्रकारचे काही उद्दिष्टे त्या ठिकाणी ठेवण्यात आली. मग 1991 पासून हळूहळू उदारीकरण आणि खाजगीकरणाचा आणि जागतिकीकरणाचा मार्ग भारताने स्वीकारला आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आणि म्हणून देशातले अनेक जे काही उद्योग आहेत, जे सरकारी मालकीचे होते, त्याचं खाजगीकरण करण्यात आलं. म्हणजे खाजगीकरणाचा एक टप्पा सुरू झाला, उदारीकरण सुरू झालं आणि जागतिकीकरण सुरू झालं. मग बोलल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी झाल्या का? म्हणजे 1991 पासून ते आज 2020 पर्यंत जर आपण पाहिलं तर या कालखंडामध्ये देशाची अर्थव्यवस्था ही प्रगतीकडे वाटचाल केली आहे का, याचं उत्तर आम्हाला या ठिकाणी तपासावं लागेल. या बऱ्याचशा बाबी आहेत, मी अगदी शेवटच्या टप्प्यात या गोष्टी सांगणार आहे. आणि मग एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने, मिश्र अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने पुन्हा 1991 नंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे झुकली. आणि मग जगामध्ये जशी कोरोना महामारी आली त्यानंतर आता जगातील काही राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेचा आणि तिथल्या परिस्थितीचा आपण आढावा घेऊया. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जगामध्ये भांडवलशाही राष्ट्र म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि जगात सर्वात बलशाली, आर्थिकदृष्ट्या सक्षम राष्ट्र म्हणून अमेरिकेकडे आपण पाहतो. मग या कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये जगात जर रस्त्यावर सर्वाधिक लोक कुठे आले असतील तर ते अमेरिकेमध्ये आलेले आहेत. याचं कारण काय आहे? याचं कारण जर आपण शोधलं तर अमेरिकेमध्ये भांडवलशाही अस्तित्वात असल्यामुळे, अमेरिकेची अर्थव्यवस्था ही भांडवलशाही अर्थव्यवस्था असल्यामुळे खाजगी क्षेत्र हे अधिक प्रभावी क्षेत्र आहे. खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही कामगार आहेत यांचं प्रमाण जास्त आहे आणि सरकारी क्षेत्राचं प्रमाण त्या ठिकाणी कमी आहे. म्हणजे औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्र याच्यामध्ये खाजगीकरण सर्वाधिक अमेरिकेमध्ये आहे. मग जसा कोरोना हा आजार आला
त्यानंतर जगातील अनेक राष्ट्रांनी लॉकडाऊन सुरू केलं आणि लॉकडाऊनमुळं अनेक कारखाने त्या ठिकाणी बंद झाले. म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही कामगार आहेत यांचं काम बंद झालं आणि मग अशा कामगारांना, खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांचं वेतन बंद झालं. पहा, अमेरिकेतल्या लोकांना जीवाची काळजी नाही अशातला भाग नाही. अमेरिकेतल्या लोकांना जीवाची काळजी आहे, परंतु ते लोक रस्त्यावरती का उतरले? अमेरिकेतल्या लोकांचं म्हणणं असं होतं की लॉकडाऊन ओपन करा, आम्हाला कामावरती येऊ द्या. म्हणजे एवढी हौस आहे का अमेरिकेतल्या लोकांना कामावर येण्याची? अजिबात नाही. विषय असा आहे की लॉकडाऊनमध्ये खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही कामगार आहेत यांचं काम बंद झाले असल्याकारणाने त्यांना वेतन मिळणार नाही या भीतीपोटी लोक रस्त्यावरती आले. कारण जर कामच नसेल, वेतनच नसेल तर जगणं कठीण होईल अशा प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. मग थोडंसं इतर राष्ट्रांचा आपण अभ्यास करूया. जसं की साम्यवादी अर्थव्यवस्था असलेले रशिया आहे, चीन आहे. या राष्ट्रातले लोक रस्त्यावरती आलेत का? याचं उत्तर आपल्याला नाही मिळेल. भारतातले लोक रस्त्यावर आले नाहीत. आता का आले नाहीत याची कारणं वेगळी आहेत, परंतु तब्बल 1 महिन्यानंतर भारतातील लोकसुद्धा, आता लोक म्हणण्यापेक्षा मी दुसरा शब्द या ठिकाणी वापरतो की भारतातील जे काही औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार आहेत, मजूर आहेत, श्रमिक आहेत, बांधकाम व्यवसायामध्ये काम करणारे जे काही श्रमिक आहेत त्यांना मात्र तब्बल 1 महिन्यानंतर पायी आपल्या गावी यावं लागेल. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे की भारतामध्ये सुद्धा खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही कामगार आहेत या कामगारांचं काम, औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगाराचं काम बंद झालं, त्यांचं वेतन बंद झालं. बांधकाम व्यवसाय आणि संबंधित व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कामगारांचं काम बंद झालं, त्यांचं वेतन बंद झालं. कंत्राटदार त्यांचे फोन उचलायला तयार नाहीत आणि कामाचे पैसेसुद्धा द्यायला तयार नाहीत. म्हणजे याचा अर्थ खाजगी क्षेत्रामध्ये जे कामगार काम करत होते ते असुरक्षित झाले. दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की भारतातील औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही कामगार आहेत त्या कामगारांना कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी सुरक्षा नाही. एक तर राहायला त्यांना पक्कं घर नाही. काही कामगार जे आहेत कॅज्युअल लेबर म्हणून त्या ठिकाणी काम करतात, म्हणजे कामावर परमनंटसुद्धा नाहीत. आणि याशिवाय त्यांच्या पाल्यांना मिळणारं योग्य शिक्षण, कायमस्वरूपी जे काही गुणवत्ताधारक शिक्षण, याच्यासाठी शाळा नाहीत. म्हणजे एकतर पाल्यांची सुरक्षितता नाही, कामावरती सुरक्षितता नाही आणि कामसुद्धा सुरक्षित नाही आणि वेतनसुद्धा सुरक्षित नाही. तब्बल 1 ते 1.5 महिना भारताच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही कामगार आहेत त्या कामगारांनी वाट पाहिली. मलासुद्धा काही कामगारांचे फोन आले, कॅज्युअल क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार, की बांधकाम व्यवसायामध्ये काम करणारे जे काही कामगार आहेत त्यांचे कंत्राटदार फोनसुद्धा उचलायला तयार नव्हते. मग अशा प्रसंगी त्यांनी जर समजा त्या कामगारांना दरमहा वेतन मिळत नसेल, जे डेली वेजेसवर असणारे जे काही कामगार आहेत त्यांना जर वेतन मिळत नसेल तर ज्या ठिकाणी हे राहत होते छोट्या छोट्या खोल्यामध्ये ते भाड्यानं राहत होते अशा ठिकाणी तेथील घरमालकाने भाड्याचा तगादा लावला आणि मग लगेचच त्यांना भाडं देणं शक्य नव्हतं, राशन भरणं शक्य नव्हतं, कारण पैसा त्यांच्याकडे नव्हता. मग अशा वेळी भारतातील मोठ्या शहरामधून मोठ्या प्रमाणात श्रमिक हे पायी आपापल्या गावी निघाले. मग सरकारने यावर कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केलेली नाही. ते सरकारनं करणं गरजेचं होतं, परंतु जे श्रमिक पायी आपल्या गावाकडे आले त्याच्यामध्ये अनेक श्रमिकांचा कोरोनामुळे नव्हे तर उपासमारीमुळे मृत्यू झाला.
अनेक बालकांचा उपासमारीमुळे त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि मग याची कुठेही नोंद करण्यात आलेली नाही. म्हणजे याचा अर्थ असा, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही कामगार आहेत त्यांची अवस्था इतकी वाईट अवस्था होत असेल, कुठल्याही प्रकारची सुरक्षा त्यांना जर नसेल, तर निश्चितपणे या भारतामध्ये प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशामध्ये जर अशा प्रकारे कामगारांना, कष्टकऱ्यांना जर सामना करावा लागत असेल, तर अशावेळी भांडवलशाहीच्या दिशेने भारताची अर्थव्यवस्था जी झुकलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला गुण दिसत नसून दोषच दिसून येणार आहे. दुसरीकडे अमेरिकेमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. मी अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अमेरिकेमध्ये सुद्धा लोक रस्त्यावरती आले आणि भारतातील कामगार रस्त्याने पायी चालत आले, कारण भारतातील कामगारामध्ये संघर्ष करणे इतकी हिंमत आजच्या घडीला तर तयार झालेली नाही. त्यालासुद्धा कारण आहे. त्या कारणाचं विश्लेषण करत असताना मी असं म्हणेल की एका बाजूने भारतामध्ये वर्गलढा जरी उभा टाकत असला तर भारतामध्ये अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक जाती आहेत आणि त्यामुळे त्या त्या जाती, तेथे पंथ आणि तेथे धर्म या कामगारांना एका विशिष्ट विषयासाठी एकत्र येऊ देत नाही. आणि जर एकत्र येत असतील तर अशावेळी मात्र त्यांना कुठेतरी विस्कळीत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. मग अशावेळी एकीकडे औद्योगिक क्षेत्राचा जो काही लोंढा आहे तो मात्र कृषी क्षेत्रामध्ये आलेला आहे. आता मग कृषी क्षेत्रामध्ये आल्यानंतर शेती क्षेत्रामध्ये सुद्धा रोजगाराच्या संधी आहेत का, हा विषय सुद्धा अतिशय संशोधनाचा आहे. मग गावाकडे आल्यानंतर त्या कामगारांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम मिळालेलं नाही आणि मग जर अशा प्रकारचं त्यांना कुठल्याही प्रकारचं काम जर मिळत नसेल, पुन्हा अतिरिक्त श्रमिकांचा जो काही भरणा आहे, एकीकडे आपण पाहतो की भारताची अर्थव्यवस्था ही कृषी अर्थव्यवस्था आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा जो काही कणा आहे ते आमचं कृषी क्षेत्र आहे. परंतु भारताची लोकसंख्या एवढी प्रचंड लोकसंख्या आहे, या लोकसंख्येच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर जमिनीचं विषम वाटप झालेलं आहे भारतामध्ये. कारण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्यांच्याकडे जमिनी आहेत, हजारो एकर जमिनी होत्या, हजारो हेक्टर जमिनी होत्या, परंतु ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्याकडे काहीच नाही. म्हणून एकीकडे भारतामध्ये जमिनीच्या पातळीवर, संपत्तीच्या पातळीवर एक वर्ग असा आहे जो आहेरे आहे, ज्यांच्याकडे जमिनीसुद्धा आहेत, त्यांच्याकडे सर्व संपत्ती आहे, आणि दुसरा फार मोठा वर्ग असा आहे नाहिरे, ज्यांच्याकडे काहीच नाही. आणि मग हे गावी श्रमिक परत आल्यानंतर यांना रोजगार हमीचं सुद्धा काम या ठिकाणी मिळालेलं नाही. आज तागायत ते बेरोजगार आहेत. म्हणजे सगळ्यात पहिलं जर भारतामध्ये कोणती गोष्ट झाली असेल ती म्हणजे औद्योगिक क्षेत्रामधून ग्रामीण क्षेत्रामध्ये परत आलेला श्रमिकांचा लोंढा यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा सामना करावा लागेल. अर्थशास्त्रज्ञ आर्थर लेविस असं म्हणतात की जर एखाद्या राष्ट्राची अर्थव्यवस्था मागासलेली असेल तर याचा अर्थ असा की त्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत असते आणि कृषी क्षेत्रामध्ये अतिरिक्त श्रमिकांचा भरणा असतो. आणि हे अतिरिक्त जे काही श्रमिक आहेत त्या श्रमिकांना औद्योगिक क्षेत्रामध्ये जर आपण शिफ्ट केलं तर निश्चितपणे एक कृषी क्षेत्रावरती असलेला अतिरिक्त जो काही ताण आहे तो कमी करता येईल आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जो काही श्रमिक पाहिजे होता त्या श्रमिकांना रोजगार उपलब्ध होईल. म्हणजे एकीकडे अतिरिक्त श्रमिक कमी होतील आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा एकतर मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि रोजगारामध्ये बॅलन्स होईल. परंतु आर्थर लेविसच्या म्हणण्याप्रमाणे ही गोष्ट घडलेली नाही. ही गोष्ट मात्र कशी घडलेली आहे की एकीकडे अतिरिक्त जिथं बेरोजगारी आहे अशा ठिकाणी श्रमिकांचा लोंढा या ठिकाणी आलेला आहे. औद्योगिक क्षेत्राची ही परिस्थिती आहे. सेवा क्षेत्रामध्ये काय झालेलं आहे? सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. सेवा क्षेत्रामध्ये जे क्षेत्र सरकारच्या ताब्यामध्ये आहे अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या श्रमिकांना
कायम सुरक्षितता लाभलेली आहे. जसं की शैक्षणिक क्षेत्र आहे, बँकिंग आहे, विमा व्यवसाय आहे किंवा इतर स्वरूपाचे जे काही सेवा आहेत, ज्या सरकारी सेवा आहेत, त्यांनाच नोकरीची खात्री राहिलेली आहे, वेतनाची खात्री राहिलेली आहे. परंतु खाजगी क्षेत्रामध्ये, खाजगी सेवामध्ये काम करणारे जे काही श्रमिक आहेत, त्यांना मात्र कुठल्याही प्रकारचं वेतन या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये देण्यात आलेलं नाही किंवा पुढे सुद्धा त्यांना वेतन मिळेल किंवा त्यांच्या कामाची शाश्वती असेल याची कोणत्याही प्रकारची गॅरंटी खाजगी क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये घेतलं जातं. इव्हन थोडंसं साधं उदाहरण आपण घेऊया. ज्या खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या खाजगी इंग्रजी शाळा आहेत, त्यांना शासनाचं कोणत्याही प्रकारचं अनुदान नाही. तर अशा शाळा मागील 3 महिन्यापासून बंद आहेत. तसं उन्हाळी सुट्ट्या आहेत आणि पुढे सुद्धा शाळा कधी सुरू होतील याच्या बाबतीत काही सांगता येत. मग त्या शाळा, खाजगी इंग्रजी शाळा ज्या आहेत, त्या केवळ आणि केवळ जे पाल्य, जे विद्यार्थी फीस पेड करतात, त्या विद्यार्थ्यांच्या फीसवरती खाजगी इंग्रजी शाळा चालतात. त्या शाळेमध्ये काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत, यांना मिळणारं जे काही वेतन आहे, ते वेतन मात्र विद्यार्थ्यांच्या फीसमधून होतं. म्हणजे त्या शाळेला कोणत्याही प्रकारचं अनुदान नाही, शिक्षकांच्या सॅलरीला कोणत्याही प्रकारचं अनुदान नाही, विद्यार्थ्यांची फीस माफ नाही. जर समजा येणाऱ्या कालखंडामध्ये अजून 4-6 महिने अशा प्रकारची जर परिस्थिती निर्माण झाली असेल, तर अशा वेळी जर शाळाच बंद राहिल्या, विद्यार्थी फीसच देऊ नाही शकल्या, तर इंग्रजी शाळा सुरू राहतील काय, हा प्रश्न तुमच्या आमच्यासमोर आहे. इंग्रजी शाळा येणाऱ्या कालखंडामध्ये जर विद्यार्थ्याकडून फीस वसूल नाही झाली, तर इंग्रजी शाळा 100% बंद पडतील, यात तीळ मात्र शंका नाही. म्हणजे याचा अर्थ आपणास एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की ज्या सरकारी शाळा आहेत, निमसरकारी शाळा महाविद्यालय आहेत, सेवा क्षेत्रामध्ये सरकारी बँका आहेत, निमसरकारी बँका आहेत, विमा कंपन्या आहेत, त्या ठिकाणी जे कामगार काम करत आहेत, त्याच कामगारांना खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाची सुरक्षितता राहिलेली आहे. पण बाकीच्यांचं काय झालेलं आहे, सेवा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बाकीच्या कामगारांची जी काही परिस्थिती आहे, ती परिस्थिती अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक लोकांचे मला फोन पण आले की सर, आमचा अजून सॅलरी झालेलं नाही किंवा आम्हाला पगार देईल किंवा नाही याची गॅरंटी नाही. काही सेवा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जे काही कंपन्या आहेत, त्या म्हणत आहेत की 25% देऊया, 20% देऊया, 30% देऊया, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारची जी काही रक्कम आहे, वेतन आहे, ते पेड केलेलं नाही. मग अशा प्रसंगी सेवा क्षेत्रामधल्या लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, औद्योगिक क्षेत्रामधल्या लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. आणि तर येणाऱ्या कालखंडामध्ये जर कामच करायला कामगार उपलब्ध होत नसतील, तर औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा मंदीचं सावट निर्माण होईल. औद्योगिक क्षेत्रामध्ये मंदीचं सावट जर निर्माण झालं, त्याचा परिणाम सेवा क्षेत्रावरती होईल आणि त्याचा परिणाम कृषी क्षेत्रावरती सुद्धा होईल. मग हीच परिस्थिती जे साम्यवादी राष्ट्र आहेत, ज्या राष्ट्राची अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्था आहे, त्या राष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे का, याचा थोडासा आपण शोध घेऊ, याचा आढावा घेऊ. जगामधल्या जवळपास राष्ट्राने चायनावरती आरोप केलेले आहेत की चीनने आपल्या लॅबमध्ये कूटनीतीने कोरोनावरती संशोधन केलं, व्हायरसवरती संशोधन केलं आणि त्यानंतर त्या लॅबमधून व्हायरस बाहेर सोडलं, असं बोललं जातं. आता हे असं दुसरं कोणी बोलत नाही, हे अमेरिकाच बोलतं. कारण अमेरिका हे भांडवलशाही राष्ट्र असल्यामुळे अमेरिकेला वैर करणारं राष्ट्र हे चायना, रशिया आणि इतर जे काही साम्यवादी राष्ट्र आहेत, समाजवादी राष्ट्र आहेत, हेच राष्ट्र अमेरिकेला वैरी वाटतं.
आणि म्हणून अमेरिकेनं जगामध्ये एक हवा निर्माण केली, एक चर्चा सुरू केली की चीननं जगामध्ये कोरोना व्हायरस सोडला आणि चीन आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना चीनची भूमिका अशी आहे की जगामध्ये केवळ बलशाली होण्यासाठी अशा प्रकारचं कृत्य करत आहे, असा एक गैरसमज आंतरराष्ट्रीय स्तरावरती निर्माण करण्यात आलेला आहे. आणि मग खऱ्या अर्थाने चीननं असं कृत्य केलेलं आहे का? या संदर्भात कोणते पुरावे आहेत? या संदर्भात जगामध्ये असे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. मग अशा प्रकारचे पुरावे सापडलेले नसताना चीनवरती एका बाजूने आरोप केला जातो. सगळ्यात अगोदर लागण जर कुठे झाली असेल तर ते चीनमध्ये झालेली आहे. आता ही गोष्ट आपण मान्य करूया की चीनमध्ये आता जगात जवळपास सगळेच राष्ट्र मांसाहारी आहेत. भारतातील काही लोक संस्कृतीनुसार काही मांसाहारी आहेत आणि काही शाकाहारी आहेत. आणि जगामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रामध्ये लोक हे मांसाहारी आहेत. चीनमध्ये सुद्धा मांसाहार केला जातो आणि त्या ठिकाणी चीनमध्ये असे काही बाजारपेठ आहेत जिथे कमी शिजवलेलं कच्चं मांससुद्धा खाल्लं जातं. आणि त्यामधून वटवाघूळ नावाचा जो काही प्राणी आहे त्या प्राण्यामधून या कोरोना विषाणूची लागण मनुष्याला झाली आणि त्यानंतर सर्वाधिक बाधा या कोरोना विषाणूची चीनमध्ये झालेली. मग पहिल्यांदा जर कुठे लागण झाली असेल तर ती चीनमध्ये लागण झालेली आहे. जर समजा चीनला अशा प्रकारचं कृत्य करायचं होतं तर त्यावेळी चीन पहिल्यांदा आपल्या राष्ट्रामध्ये लागण होऊन देईल काय, हाही प्रश्न तुमच्या आमच्यासमोर आहे. आणि त्यानंतर जगभरातल्या विविध राष्ट्रामध्ये सर्वाधिक जे काय आहे इटली आणि जर्मनी या 2 राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना महामारीची लागण झाली. त्यानंतर मग अमेरिका, इतर युरोपियन राष्ट्र आणि आशिया खंडामध्ये सुद्धा या कोरोना महामारीची लागण झाली. मग प्रश्न असा निर्माण होतो, जर चीननं असं कृत्य केलं असेल तर जगामध्ये कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवणाऱ्या राष्ट्राची जर आपण यादी काढली, अभ्यास केला तर जगात सर्वप्रथम चीननं या कोरोना महामारीवर नियंत्रण प्रस्थापित केलेलं आहे. त्यानंतर जगामध्ये कोणत्याही राष्ट्राला कोरोना महामारीवर नियंत्रण प्रस्थापित करता आलेलं नाही. इव्हन भांडवलशाही राष्ट्र अमेरिकेला नियंत्रण प्रस्थापित करता आलं नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण आपण जर समजून घेतलं, चीनमध्ये औद्योगिक क्षेत्रावरती सरकारी नियंत्रण आहे, उद्योगांचं त्या ठिकाणी राष्ट्रीयकरण आहे, म्हणजे सरकारी मालकीचे उद्योग चीनमध्ये आहेत. दुसरीकडे कृषी क्षेत्रावरती सुद्धा सरकारचं नियंत्रण आहे. कृषी क्षेत्रामध्ये पूर्णतः सरकारी नियंत्रण आहे आणि सेवा क्षेत्रावरती सुद्धा सरकारी नियंत्रण आहे. तिन्ही गोष्टी आपण लक्षात घेऊया. आणि मग तिसरीकडे सेवा क्षेत्रामध्ये आरोग्य आहे, शिक्षण आहे आणि इतर जे काही मूलभूत सेवा आणि सुविधा आहेत याच्यावरती सुद्धा चीनचं नियंत्रण आहे. आरोग्य सुविधेवरती नियंत्रण असल्यामुळे तात्काळ चीनला कमी वेळेमध्ये कोरोना महामारीवरती नियंत्रण मिळवणं सहज शक्य झालेलं आहे. ते अमेरिकेला का जमलं नाही? अमेरिका जगामध्ये सर्वात बलाढ्य राष्ट्र आहे, भांडवलशाही राष्ट्र आहे. अमेरिका इतर राष्ट्रांना सांगतं की आमचं अनुकरण करा, परंतु अमेरिकेला या गोष्टी का जमल्या नाहीत? याचं उत्तर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात ॲग्रिकल्चर सेक्टर, इंडस्ट्रीयल सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर या तिन्ही क्षेत्रावरती खाजगी क्षेत्राचं वर्चस्व आहे आणि म्हणून अमेरिकेला ही गोष्ट शक्य झाली नाही. भारतामध्ये सुद्धा शक्य होत आहे का? पहा, याचं उत्तर आपण लक्षात घेऊया. भारतामध्ये सुद्धा शक्य होत नाही, कारण औद्योगिक क्षेत्रावरती खाजगी क्षेत्राचं वर्चस्व आहे. ठीक आहे, काही लोकांनी मदत केलेली आहे, टाटानी मदत केली, इतर उद्योजकांनी मदत केली, परंतु आमचे माल्ल्या किती कोटी घेऊन पळून गेले. पहा, इतर जे काही उद्योजक आहेत
त्यांच्याकडे अब्ज रुपयाची प्रॉपर्टी आहे, परंतु त्यापैकी किती उद्योजकाने या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी मदत केलेली आहे याचाही आम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि मग भारतामध्ये आजपर्यंत जे काही आरोग्य सेवेमध्ये काम करत आहेत ते केवळ सरकारी यंत्रणा काम करत आहे. म्हणजे सार्वजनिक जे काही हॉस्पिटल्स आहेत, सरकारच्या मार्फत चालवणारे महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल्स आहेत किंवा ग्रामीण भागामध्ये जे काही ग्रामीण रुग्णालय आहेत, हेच रुग्णालय, तेच डॉक्टर आणि तेथे काम करणारे जे काही कर्मचारी आहेत तेच कर्मचारी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी या कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. खाजगी क्षेत्रामध्ये डॉक्टर पुढे आलेले आहेत का? पंचतारांकित हॉस्पिटल पुढे आलेले आहेत का? मग कोणते डॉक्टर्स आणि कोणते हॉस्पिटल पुढे आलेले आहेत? ज्या बड्या राजकारण्यांना कोरोना झाला असेल, मी कोणाचे नाव घेणार नाही, जे बडे राजकीय मासे आहेत, बडे राजकीय व्यक्ती आहेत, VIP व्यक्ती आहेत, अशाच व्यक्तीवरती भारतामध्ये कोरोना महामारीवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार झालेला आहे. सर्वसामान्य कष्टकरी, कामगार, दलित, आदिवासी, OBC, सर्वसामान्य विद्यार्थी, संशोधक यांना जर कोरोनाची लागण झाली असेल त्यांना केवळ आणि केवळ सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल. आणि त्यामुळे सरकारी यंत्रणेवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण पडलेला आहे. त्याचा परिणाम असा झाला की सरकारी यंत्रणेवरती ताण पडल्यामुळे भारत सरकार पाहिजे त्या प्रमाणामध्ये या कोरोना आजारावरती नियंत्रण मिळवण्यात अयशस्वी ठरलेलं आहे. केवळ एक राज्य थोडंसं अपवाद आहे, जे म्हणजे दिल्लीमध्ये असलेलं आम आदमी पक्षाचं सरकार. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने एक आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनातून आणि शिक्षण सेवेच्या दृष्टिकोनातून देशापेक्षा वेगळी भूमिका घेतलेली आहे. कोरोना महामारीमध्ये मोहोल्ला तिथे हॉस्पिटल म्हणजे गल्लीबोळामध्ये सुद्धा सरकारी दवाखाना त्यांनी सुरू केलेला आहे. तिथे काही डॉक्टर्स आणि काही कर्मचारीसुद्धा काम करत आहेत. आणि त्यामुळं काही प्रमाणात का होईना दिल्ली सरकारला यश आलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे याचा अर्थ असा, पूर्णतः आरोग्य सेवा जी आहे, जी सरकारी आरोग्य सेवा आहे तीच टिकून राहिली आणि खाजगी जी काही आरोग्य सेवा आहे ती मात्र पूर्णपणे कोलॅप्स झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे याचा अर्थ असा की आरोग्य सेवा कोलॅप्स झालेली आहे. खाजगी जे काही शिक्षण संस्था आहेत, शैक्षणिक क्षेत्र आहे ते सुद्धा पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे. आणि कृषी क्षेत्रावरती अतिरिक्त या ठिकाणी ताण पडलेला आहे. मग याचा अर्थ असा की जर समजा या भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने जर कोरोना महामारीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यामध्ये जर भारत सरकार अपयशी ठरत असेल तर अशा वेळी भारताने खऱ्या अर्थाने भांडवलशाहीच्या दिशेने पुढे मार्गक्रमण करणं गरजेचं आहे का, याच्यावरती सुद्धा आम्हाला संशोधन करावं लागेल, याच्यावरती सुद्धा आम्हाला विचारविनिमय करावं लागेल. दुसरीकडे जगाचा जर आपण अभ्यास केला, अमेरिकेसारखा भांडवलशाही राष्ट्र पूर्णपणे या नैसर्गिक संकटाला सामोरे जात असताना जर प्रचंड अपयशी ठरला असेल तर त्यावेळी जगामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय प्रस्थापित होईल का, याच्यावरती सुद्धा आम्हाला विचारमंथन करावं लागेल. आता भारताचंच उदाहरण जर आम्ही घेतलं, भारतामध्ये 9वी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. त्या 9व्या पंचवार्षिक योजनेचं ब्रीदवाक्य होतं सामाजिक न्यायाचं विकास. आता 9वी पंचवार्षिक योजना होऊन गेली, परंतु सामाजिक न्यायसुद्धा प्रस्थापित झाला नाही आणि आर्थिक न्यायसुद्धा प्रस्थापित झाला नाही. 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये असं म्हटलेलं होतं सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास. तो विकाससुद्धा साध्य झालेला दिसून येत नाही. म्हणून आणली 11वी पंचवार्षिक योजना. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथ असं म्हटलं, म्हणजे सामाजिक न्यायाचा विकास साध्य झाला नाही म्हणून शाश्वत विकास आलं. शाश्वत विकास आला नाही म्हणून 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वसमावेशक विकास आलं. तो सर्वसमावेशक विकाससुद्धा साध्य झाला नाही. मग आणली 12वी पंचवार्षिक योजना. 12व्या पंचवार्षिक योजनेचं ब्रीदवाक्य होतं डायनामिक इन्क्लुझिव्ह ग्रोथ, म्हणजे
गतिशील सर्वसमावेशक विकास डायनामिक इन्क्लुझिव्ह ग्रोथनं सुद्धा साध्य झालेलं आहे का, त्याचंही उत्तर आम्हाला नाही द्यावं लागेल. म्हणजे कम्प्लिटली 1991 पासून ते आज तागायत भारत सरकारने स्वीकारलेलं खुलं आर्थिक जे काही धोरण आहे पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे. काही मुद्द्यांचाच या ठिकाणी मी उल्लेख करेन. काळा पैसा कमी झालेला आहे का, याचं उत्तरसुद्धा नाही द्यावं लागेल. मागच्या 2 टर्ममध्ये केंद्रात आलेलं जे काही सरकार आहे, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार जे आहे भाजप प्रणित, त्यांनी पहिल्या टप्प्यातही सांगितलं होतं विदेशातला काळा पैसा भारतामध्ये आणू आणि प्रत्येकाच्या खात्यावरती 15-15 लाख रुपये जमा करू. जमा झाले का हे पैसे? अद्यापर्यंत जमा झाले नाहीत. पुढे जमा होतील किंवा नाही याची सुद्धा शाश्वती नाही. मग एकीकडे भाववाढीचा दरसुद्धा कमी झालेला नाही, काळ्या पैशाचं प्रमाण कमी झालेलं नाही, विदेशातला काळा पैसासुद्धा आमच्या देशामध्ये आलेला नाही. मग या सगळ्या गोष्टी जर साध्य होत नसतील आणि दुसरीकडे मात्र खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार सुरक्षित नसतील, विद्यार्थी सुरक्षित नसतील, संशोधक सुरक्षित नसतील, श्रमिक सुरक्षित नसतील, तर अशा वेळी भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पुढे वाटचाल करणं भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सोयीचं असेल का, याच्यावर आम्हाला अभ्यास करावा लागेल. ज्या अमेरिकेचं मॉडेल आम्ही स्वीकारलेलं आहे, आजच्या घडीला अमेरिकेची अर्थव्यवस्था प्रचंड कोंडीत सापडलेली आहे. त्या अर्थव्यवस्थेमधून मार्ग काढण्यासाठी अनेक अर्थशास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा मार्ग या ठिकाणी सापडत नाही. दुसरीकडे रशियासारखा साम्यवादी राष्ट्र, चायनासारखा साम्यवादी राष्ट्र मात्र कोरोना महामारीमध्ये पूर्णपणे सक्षम आहे. काही आमच्या भारतातले जे काही लोक आहेत, काही लोकांनी चीनच्या मालाची होळी केलेली आहे. अहो, तुम्ही कितीही होळी करा, चीनकडे असणारं जे काही इंडस्ट्रीयल सेक्टर आहे ते सरकारी नियंत्रणाखाली आहे. चीनच्या जे काही वस्तू आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जगातल्या इतर राष्ट्राच्या तुलनेत अतिशय अल्प किमतीमध्ये विकल्या जातात. पण भारताला हे शक्य आहे का? भारतामध्ये आत्मनिर्भरचं गाजर दाखवण्यात आलं. आता आत्मनिर्भर कसं बनायचं? कारण आत्मनिर्भरसाठी लागणारं जे काही पॅकेज आहे ते पॅकेज फक्त जाहीर केलेलं आहे, ते अद्यापर्यंत कुणालाही पॅकेज या ठिकाणी मिळालेलं नाही. म्हणजे याचा अर्थ असा की फक्त आमच्याकडे घोषणाबाजी आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य तळागाळातील जे छोटे उद्योजक आहेत, कष्टकरी आहेत, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, अल्पभूधारक आहेत, यांच्यापर्यंत मात्र कुठल्याही प्रकारचं अनुदान अद्यापर्यंत पोहोचलेलं नाही. म्हणजे अशा प्रकारची जर कोणत्याच प्रकारची मदत जर होत नसेल तर अशा वेळी खऱ्या अर्थाने भारताची अर्थव्यवस्था सावरेल काय, याचाही आपल्याला विचारमंथन करावं लागेल. या अनुषंगाने एकीकडे बेरोजगारी वाढलेली आहे आणि दुसरीकडे प्रचंड दारिद्र्य वाढलेले आहे. उपासमारीमुळे लोकांचा मृत्यू होत आहे. एका गोष्टीची या ठिकाणी नोंद करावी लागेल, कोरोनाची लागण झाल्यामुळे भारतात मृत्यू पावणाऱ्या लोकांचं प्रमाण जे आहे खूप कमी आहे, परंतु पायी चालत आल्यामुळे स्थलांतरित मजुरांचं जे काय आहे मृत्यू पावणाऱ्यांचं प्रमाण हे सर्वाधिक असल्याचं आपल्याला दिसून येतं. याशिवाय जे कष्टकरी जनता आहे, शोषित आहेत, कामगार आहेत, यांना काम मिळालं नसल्यामुळे यांचासुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मृत्यू होत आहे. मग या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने याला दोषी जर कोण असेल तर आमच्या भारताने जे अमेरिकेचं मॉडेल स्वीकारलेलं आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं जे काही मॉडेल स्वीकारलेलं आहे, त्या मॉडेलच्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने भारताची अर्थव्यवस्था आता प्रचंड खाईमध्ये सापडलेली आहे आणि त्या अर्थव्यवस्थेला जर बाहेर काढायचं असेल तर आम्हाला पुन्हा एकदा चीन आणि रशियाचं मॉडेल स्वीकारल्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे शिल्लक नाही, असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून त्या अनुषंगाने जर आपले काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न विचारू शकता. एक 10 मिनिटाचा आपण प्रश्न उत्तराचा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर पुन्हा मी निष्कर्षाकडे वळतो. काही आपणास या अनुषंगाने प्रश्न विचारायचे असतील तर प्रश्न विचारा.
मी आपल्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. कुणालाच काही विचारायचं नाही. काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर आपण विचारू शकता की कोरोना महामारीमध्ये आर्थिक समस्येला आपण कसं सामोरं जायचं. हां, अशोक कोलंबीकर सर, आपला प्रश्न विचारा. कोलंबीकर सर, आपला प्रश्न विचारा. अतुल कमल माधव बेळीकरजी आहेत, मुरारी गायकवाड सर आहेत, बलवंतसिंग राठोडजी आहेत, आपला प्रश्न विचारू शकता. विजय भंडारे आहेत. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने तर आपण प्रश्न विचारू शकता. निश्चित आपल्या प्रश्नांच्या अनुषंगाने मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक यांना विनंती आहे, नाही, आपला आवाज येऊ शकत नाही. प्रश्न आपण स्क्रीनवरती विचारू शकता. स्क्रीनवरती प्रश्न विचारू शकता, कारण आवाज तुमचा माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. विजय भंडारेजी, अतुल बेळीकरजी, शंकर कसबे सर, या कोरोना महामारीमध्ये आर्थिक समस्यांना सामोरं जात असताना काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर स्क्रीनवरती तुम्ही कॉमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता. कोलंबीकर सर, आपण आपला प्रश्न विचारा. स्क्रीनवरती तुम्ही प्रश्न विचारू शकता. काही आपल्या मनामध्ये प्रश्न असतील तर विचारा आणि लगेच दुसऱ्या टप्प्यामध्ये अर्थव्यवस्थेची वाटचाल कशी असली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपले प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि कमेंट करून प्रश्न विचारू शकता. शंकर कसबे सर, अशोक कोलंबीकर सर, विजय भंडारेजी, ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत कमेंट्स बॉक्समध्ये आपण प्रश्न विचारू शकता. अशोक कोलंबीकर सरांचा प्रश्न आहे, खाजगी रुग्णालय का घेत नाहीत कोरोना पेशंटला. अगदी चांगला प्रश्न आहे सर तुमचा. त्याचं कारण एकच आहे की खाजगी रुग्णालय यांना शासनाने कुठल्याही प्रकारचे जे काही अधिकार आहेत, ऑथोराईज कोणत्याही प्रकारचे अधिकार बहाल केलेले नव्हते पहिल्या टप्प्यामध्ये. आणि खाजगी रुग्णालय हे केवळ पैसे कमवण्यासाठी बसलेले आहेत. खाजगी दवाखान्यामध्ये प्रामाणिक सेवा देण्यासाठी किती डॉक्टर्स आहेत, किती कर्मचारी आहेत, याचं जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की खाजगी दवाखान्यामध्ये पेशंट ॲडमिट होण्याच्या अगोदर सुरुवातीलाच तुमच्याकडून 10,000 20,000 पेशंट किती सिरियस आहे, त्याला आजार कोणता आहे हे न बघता त्यांच्याकडून अगोदर पैसे जमा करून घेतले जातात आणि पैसे जमा करून घेऊन नंतरच त्या पेशंटवरती उपचार सुरू केला जातो. म्हणून कोरोना महामारीमध्ये प्रामाणिकपणे खाजगी रुग्णालयामध्ये